पारितोषिक वितरित करायचे। भावेश चंदनेला मी सर्वप्रथम आमंत्रित करतो। भावेश चंदने आपलं कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचं आहे। तोपर्यंत भाईजान मॅन ऑफ द मॅच काढून ठेवा। ओके, मग मी पहिला निखिल पाटीलला आमंत्रित करतो। निखिल पाटीलला आमंत्रित करतो आणि भाईजान तुम्हाला सुद्धा आमंत्रित करतो। भाईजान आपल्यासाठी अजय पाटील यांच्याकडून 500 रुपये, निखिल पाटील यांच्याकडून 1000 रुपये, मोहनजी धुमाळ यांच्याकडून 500 रुपये, एकूण 2000 रुपयांचं पारितोषिक आहे। आमचे समालोचक मित्र इम्रान बुखारी अर्थात भाईजान यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांना 2000 रुपयांचं हे कॅश प्राइज आहे। कॉमेंटेटर भाईजान यांना या ठिकाणी भाईजान यांना या ठिकाणी हे पुरस्कार आर्थिक स्वरूपामध्ये जे पारितोषिक आलेलं आहे ते देऊन गौरव करण्यात येतोय पप्पू शेट यांच्या शुभ हस्ते। यानंतरचं पुढचं पारितोषिक मी निखिलला आमंत्रित करतो। निखिल पाटील तुमच्यासाठी कॅश प्राइज होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे भावेश चंदने। भावेश चंदने ज्याने अफलातून गोलंदाजी टाकली, रत्नदीप चवरकर यांनी सुद्धा गुगल पे केले होते त्या पद्धतीने, त्यामुळे एकूण 1000 रुपयांचं कॅश प्राइज माझ्याकडे जमा झालंय। मी भावेश चंदनेला आमंत्रित करतो। रोहांशू 11 केतकीच्या मळा संघामधून खेळणारा भावेश चंदने आज मैदानामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय। त्याला आपण पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत। आणि आणखीन एक गोष्ट, माझ्यासोबत पप्पू शेट आहेत, त्यांनी एक पारितोषिक सांगितलंय। ते पारितोषिक तर डिक्लेअर आपल्याला करायलाच पाहिजे सर। तुम्ही नंतर म्हणताय पण आता एवढी लोक आहेत तर मला त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि ते पारितोषिक असं आहे, फायनलचा जो सामना असेल त्यातील प्रत्येक संघातील प्रत्येक धावेला 100 रुपयांचं पारितोषिक असेल, प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल, प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल। चौकार आणि षटकारांचं पारितोषिक जे असेल ते खेळाडूच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि जे रन्सचं पारितोषिक असेल ते अर्थातच संघाच्या खात्यामध्ये जमा होईल। संघ जसे जसे आपल्याला समोर येतील ही पारितोषिकाची रक्कम डबल किंवा ट्रिपल ही होईल। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सन्माननीय पप्पू शेट यांच्या वतीने हे पारितोषिक डिक्लेअर केले। मी भावेश चंदनेला आमंत्रित करतो। अजिंक्य भावेशला लगेच पाठवा। भावेश चंदने रोहांशू 11 केतकीचा मळा संघातील खेळाडूला आमंत्रित करतो। आपला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे। मनीष मोगल लवकर खेळाडूला पाठवायचं आहे भावेश चंदनेला आणि हे पारितोषिक घ्यायचं आहे। तोपर्यंत सामना सुरू होतोय आणि या सामन्यासाठी सुद्धा आपण वळणार आहोत, कारण दुसऱ्या बाजूला हे दोन्ही संघ जे क्वार्टर फायनलच्या उंबरट्यावरती या ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत। लक्षात घ्यायचं आहे की उद्या सकाळी बरोबर 1 वाजता उद्घाटन होईल स्पर्धेचं आणि क्वार्टर फायनल 1:30 वाजता सुरू होणार आहे। 1:15 नाणेफेकीचा कौल होईल। भावेश चंदनेला मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करतोय। भावेश प्लीज कम फास्ट, लगेच यायचं आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे। मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी रिस्ट वॉच, आपण स्मार्ट वॉच हे पारितोषिक ठेवलेलं आहे आणि तसेच 1000 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा आहे। फोटो सेशन थांबव भावेश, जरा पहिला प्राइज घ्यायचं आहे आपलं। भावेश चंदने मैदानामध्ये उतरून सरळ स्टेजवरती आलाय आणि ते पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जातोय। वेल प्लेड भावेश, मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा सर। प्रांशी 11 रोहा आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे। मॅच सुरू होण्याच्या अगोदर येथे पोहोचायचं आहे। प्रांशी 11 रोहा, धन्यवाद। सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल पंचांना। डीजे मास्टर धन्यवाद। एक सन्मान याच दरम्यान मी व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय। येथे उपस्थित असणारे
श्रीनिवास मेत्री इथे उपस्थित आहेत, ज्यांनी नॅशनल लेवलला खो खोमध्ये पारितोषिक प्राप्त केलं आहे, ब्रॉन्झ मेडल प्राप्त केलेलं आहे. बामणोली येथील रहिवासी आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. श्रीनिवास मेत्रींना मी समोर आमंत्रित करतो आणि सन्माननीय नृपाल शेट यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. श्रीनिवास मेत्री यांना समोर आमंत्रित करतो. सुमित कवळे सुद्धा इथे उपस्थित आहे, युनिव्हर्सिटी चॅम्पियन गोल्ड मेडलिस्ट कबड्डी या खेळामध्ये. त्याला सुद्धा या ठिकाणी त्याचा गौरव केला जाईल. सुमितला मी समोर आमंत्रित करतो. रामचंद्र धुमाळ इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. सर्वप्रथम रामचंद्र धुमाळ यांना मी व्यासपीठावरती समोर आमंत्रित करतो. त्यानंतर संकेत मोरे दापोलीचे सरपंच येथे उपस्थित आहेत, त्यांचाही समोर संकेत मोरे दापोलीचे सरपंच उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट निवेदक संजयजी पोईलकर येथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्यात येईल. संजय पोईलकर यांना मी समोर आमंत्रित करतोय आणि नृपाल शेट यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. प्रकाशजी खडपे सुद्धा येथे उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. प्रकाश खडपे यांना समोर मी आमंत्रित करतो आणि नृपाल शेटना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. चिंचोटीचे संजय पाटील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान करण्यात येईल. संजय पाटील यांना समोर मी आमंत्रित करतो आणि यानंतर वळतोय समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय सौरभ भुरे यांना. धन्यवाद संदीप सर. सामन्याला सुरुवात झाली आहे. सुंदररित्या येथे चेंडूवरती गॅप भेदली आहे, कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू फरार. बॅट मधून येथे मात्र जबरदस्त गॅप स्ट्रोक येथे मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. गैनीनाथ कटोरे येथे गोलंदाजीसाठी आलेत. एक अनुभवी असा गोलंदाज गैनीनाथ कटोरेकडे आपण पाहतो, कारण गैनीनाथची गोलंदाजी म्हटली की लेग कटर, कधी मध्येच यॉर्कर. यावेळचा चेंडू लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. उजव्या यष्टीवरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. षटकार मारल्यानंतर आपण पाहतोय चेंडू डॉट काढला होता, त्यानंतर एक चौकार आला, परत एकदा चेंडू डॉट काढलाय. सिद्धू मोरे आपण पाहतोय, ढाटाव गावचा हा खेळाडू प्रांश 11 रोहा संघाकडून खेळत असताना यावेळेला बॅटची एज जरूर घेतली होती. स्लिप मध्ये जरूर क्षेत्ररक्षक जर अजून क्लोज असता तर झेल होण्याची येथे शक्यता नक्कीच जास्त होती, परंतु चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, 10 धावा. राईट मोर दवा राऊंड विकेट येथे गोलंदाजी करतोय जर्सी नंबर 5 गैनीनाथ कटोरे. यावेळचा चेंडू यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक पहिला आहे ते बाद. सिद्धू मोरेचा येथे मात्र खंबा उडवलाय. तत्पूर्वी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेरून सौ चित्रलेखाताई पाटील प्रेक्षकांना नक्कीच येथे प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्यांचे इतर व्हॉलेंटियर्स मंडळी आपण पाहतोय. अगदी सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या स्पर्धा तुम्ही मुंबई असेल किंवा नवी मुंबई असतील, पुणे जिल्ह्यामध्ये असतील किंवा पनवेल
त्यानंतर कल्याण डोंबिवली विभागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आपण बऱ्याचशा वेळा अनुभवायला मिळतात, परंतु अलिबागमध्ये सुद्धा असे स्पर्धा अशा प्रकारची स्पर्धा आपल्याला खेळायला मिळू शकते. खेळाडूंसाठी आम्हा समालोचकांसाठी सुद्धा अशा प्रकारची पर्वणी मिळू शकते. प्रेक्षकांना सुद्धा इथे मात्र आंतरराष्ट्रीय फिलिंग मैदानावरती नक्कीच येतोय. याचं श्रेय खऱ्या अर्थानं PMP चषक सौ चित्रलेखाताई पाटील आणि रुपाल शेठ पाटील यांना खऱ्या अर्थानं जात आहे. वळतोय पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज आकाश तवसाळकर. बघूया आकाश तवसाळकर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी खूप कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झालेला हा खेळाडू आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यातील सर्वात महत्वाचं मानलं जाणारं जे चषक आहे महाशिवरात्री चषक, त्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची मानकरी ठरलेला हा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका, फटक्यात आहे दम, येतोय वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याला इथे मात्र आपण पाहतोय इथे या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 14 धावा. 14 धावा धावफलकावरती इथे लागली जाते. बघूया इथे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. श्रावणी स्पोर्ट चौल संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण येथे स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. फ्रान्स 11 रोहा संघाला पुन्हा एकदा पुलचा फटका. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येते मात्र अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धावा फलंदाजाने येथे सहज रित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. बघूया आकाश तवसाळकर आपल्या गोलंदाजीमधून कशा प्रकारे येथे समोरच्या फलंदाजांना रोखण्याचं काम करतोय. आपण जर पाहिलं तर ॲव्हरेज 60+ धावा धावफलकावरती येत आहेत. आज दिवसभरामध्ये आज दिवसभरात आणि त्यानंतर रात्रीमध्ये सुद्धा रोमहर्षक सामने पाहायला मिळालेत. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता पाहिली, एक चेंडू 2 धावांची आवश्यकता, असं चित्र पाहायला मिळालं. यावेळचा चेंडू 1 स्टेप पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 17 धावा. विकास जाधव आणि फलंदाज सुराग हा फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. ओके, दोन्ही उजव्या हाताचे हे फलंदाज आहेत. सलामीला आलेला फलंदाज सिद्धू मोरे अगदी चांगली सुरुवात देण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. एक षटकार, एक चौकार त्याने लगावला होता. नेत्रदीपक 2 स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघाले होते, परंतु गैनीनाथ कठोरे सारखा एक अनुभवी गोलंदाजाने त्याचा इथे खंबा उडवला होता. बघूया यावेळेला आकाश तवसाळकर या षटकामध्ये फलंदाजांना रोखण्याचं काम कशा पद्धतीने करतोय. पॉवर प्ले 2चं हे षटक. यावेळेला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड डी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येथे पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या लागली धावफलकावरती 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. पॉवर प्ले मध्ये पाहूया 25-30 धावा मारण्याचा नक्कीच येथे मानस ठेवला असेल फ्रान्स 11 रोहा संघाच्या कर्णधारांनी किंवा त्यांच्या संघ व्यवस्थापनाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाकडून चूक होते. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने येते मात्र फ्रान्स 11 रोहा संघाला येथे मात्र बळकटी मिळते. अतिरिक्त धावा या संघासाठी आपण पाहतोय खूप खराब असतात आणि या अतिरिक्त धावा आपल्याला फलंदाजीमध्ये सामना चेस करत असताना या अतिरिक्त धावा दिलेल्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. यावेळेचा चेंडू आपण जर पाहिला खूपच खराब चेंडू, कारण 2 चेंडू सलग येथे वाईट गेलेत. साईड येथे मात्र चेंज केली आहे. राईट आर्म राऊंड विकेट येथे गोलंदाजीसाठी आलाय. बघूया राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आलेला असताना येथे फलंदाजाकडून कामगिरी येते होणं फ्रान्स 11 रोहा संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. तर पाहूया आकाश तवसाळकरचा या षटकातील 4था चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजाने आता मात्र शोल्डरचा वापर जरूर केलाय. चेंडू फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलाय. येथे शोल्डरचा वापर केल्यामुळे चेंडूला थोडीशी उसळी मिळते. विकेट किपर आपलं काम चोख निभावतो या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 19 धावा. 19 धावा. एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय विकास जाधव आणि सुराग ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेला धीम्या गतीने टाकलेला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि थेट प्रेक्षक गॅलरीच्या डोक्यावरून येतोय. मॅग्निफिसंट षटकार.
प्रेक्षकांना आता इथे बसायला नाही पण उभं राहायला सुद्धा जागा नाहीये. प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की प्रेक्षक खऱ्या अर्थानं स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. कारण प्रेक्षकांविना कुठल्याही स्पर्धेला खऱ्या अर्थानं मजा नसते. कारण आपण रणजी ट्रॉफी पाहिली, रणजी ट्रॉफीमध्ये मोजकेच काही क्रिकेट शौकीन असतात आणि त्याच मैदानावरती जर 10 दिवसांनी 5 दिवसांनी जर भारताचा सामना जर असेल तर त्या सामन्यामध्ये तुडुंब गर्दी यासिन सर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता बॅरिकेडवरती हात ठेवून असलेले उभे असलेले प्रेक्षक, बसलेले प्रेक्षक, त्यांच्या वरती असलेले उभे प्रेक्षकच प्रेक्षक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पायामध्ये टाकलेल्या चेंडूला उडवलाय. 6 धावांसाठी येतोय मॅग्निफिसंट षटकार. पीएमपी चषक 2024 दमदार. आपण जर पाहिलं 2 चेंडूवरती अगदी जबरदस्त स्ट्रोक येत आहेत आणि हे 2 चेंडूवरती आलेल्या स्ट्रोकने आपण पाहतोय जी पॉवर प्ले मध्ये अपेक्षित धावसंख्या होती ती 31 धावा इथे धावफलकावरती आली आहे. आता मात्र प्रेक्षक खूपच ऊर्जित अवस्थामध्ये पाहायला मिळतात. आपण पाहतोय टाळ्यांचा गजर, त्याचप्रमाणे शिट्ट्यांचा आवाज आणि एकच जल्लोष पाहायला मिळतोय. का माहिती का यासिन सर, मग एक मुस्कान मांडला, मुरुडचा संघ जिंकलाय, मग आता प्रांशी 11 रोहा सुद्धा जिंकला पाहिजे ही भावना असणार रोहा तालुक्याची. आणि म्हणूनच रोह्यातील तमाम प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहे. तुम्हाला प्रत्येक गॅलरीमध्ये कुठे ना कुठे कोपऱ्यात रोह्यावरून आलेला प्रेक्षक पाहायला मिळेल आणि त्यांना ही त्यांची दाटून भावना आहे की आज रोह्याचा संघ सुद्धा उद्याच्या क्वार्टर फायनलमध्ये आपल्याला दिसला पाहिजे. आणि म्हणून 2 षटकात 31 धावा जेव्हा मैदानात आहेत, सुराग दाभाडे सुद्धा मैदानात आहे, तेही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. जणू काही संदीप प्रेक्षक किंवा हे सर्व खेळाडू, रोह्याचे खेळाडू स्पेशली सांगत असावेत की आम्ही नक्कीच रोह्याचे, आम्ही आहोत रोह्याचे, हम है रोहा के, मगर आपने हमारा खेल अब तक देखा नहीं है. वो अपने आप को प्रूव करने की कोशिश करते हुए स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज विकास जाधव. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पाहूया विकास कडून खेळ येथे कशा पद्धतीने होतोय. एक चौकार विकासच्या बॅट मधून आपण पाहिला होता. पाहूया गैनीनाथ कटोरे हा सुद्धा आपण पाहतोय रोह्या तालुक्यालाच बिलॉंग करतोय, एक अनुभवी गोलंदाज. गैनीनाथ कटोरे वरती सुद्धा स्टँड अँड डिलिव्हर मॅग्निफिसंट षटकार. फटका आपण पाहतोय अर्ध्या गुडघ्यावरती टेकून एक जबरदस्त लॉफ्टेड फटका इथे खेळलाय. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 37 धावा. जबरदस्त इथे फलंदाजी आपण पाहतोय. मागील 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 3 मोठे फटके आलेत. कारण फलंदाज सुराग दाभाडेने सुद्धा 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. त्यानंतर गैनीनाथ कटोरेवरती सुद्धा इथे हल्ला बोल केलाय. पाहूया इथे मात्र कशा पद्धतीने कमबॅक करतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक येथे मात्र बनतोय प्रेक्षक. दर्जेदार स्ट्रोक. पीएमपी चषक षटकार. संघाने आतापर्यंतचा यांचा प्रवास खूप वेगळा राहिलेला आहे. काल मैदानामध्ये आले, पहिला सामना हरले आणि त्यानंतर दुसरा सामना जिंकला. तिसरा सामना अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी सामोरे गेले आणि अटीतटीच्या सामन्यात त्यांना विजय संपादन केला. आणि आज मैदानावरती कोण खेळतोय? टेनिस क्रिकेट मधला दुसरा विजय मैदानावरती आहे. एक विजय ज्याला आपण ओळखतो विशाल जितेकर ज्याचं नाव आहे आणि दुसरा विजय मैदानावरती आहे तो विकास जाधव आहे. आणि जेव्हा विकास जाधवच्या बॅटमधून अशी फलंदाजी
गोलंदाजी पाहणार आहोत तेव्हा गैनीनाथ कटोरेला सुद्धा दबाव झेलावा लागेल. यावेळचा चेंडू मात्र गैनीनाथ कटोरेच्या गोलंदाजीवरती आकाश तवसाळकर पकडतोय झेल. क्रमांक संदीप जाधव जरी आउट झाला असला तरी क्रिकेटच्या मैदानावरती जाधवांचा इतिहास सुद्धा सुंदर आहे. कारण पुण्यामध्ये गेलो ना आपण तर सुशांत जाधव पाहायला मिळतो, मुंबईमध्ये गेलो तर आपल्याला विश्वनाथ जाधव पाहायला मिळतो, आणि अलिबागमध्ये आलो तर पंकज जाधव, आणि माणगावमध्ये गेलो की शुभम जाधव, आणि रोह्यामध्ये गेलो की हा जाधव. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. मागील 4 चेंडूंचा जर आपण खेळ पाहिला तर मागील 4 चेंडूंमध्ये विकेट जर सोडली तर 4 चेंडूवरती 4 षटकार आलेले आपण पाहिले. धावसंख्या 43 धावांवरती येथे दुसरा हादरा बसलाय. चांगली बॅटिंग येथे पाहायला मिळते ती फ्रान्स 11 रोहा संघाकडून. कारण रोहा संघ पहिला सामना नुकतंच संदीप सरांनी सांगितलं होतं की पहिला सामना ते हरले होते. यावेळेला नक्कीच उसेन बोल्टचं उदाहरण द्यावं लागेल, कारण उसेन बोल्ट अथेन्स ऑलिम्पिकमध्ये नक्कीच 100 मीटरच्या स्पर्धेमध्ये हारला होता. त्याने येथे नंतर मेहनत घेतली. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर 200 मीटर रिलेमध्ये त्यांनी 3 सुवर्ण पदक मिळवली. त्यानंतर परत एकदा लंडन ऑलिम्पिकमध्ये सुद्धा 3 गोल्ड मेडल मिळवली. परत ब्राझीलमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल मिळवली. पाहूया पुढील चेंडू. यावेळचा चेंडू उजव्या स्टीच्या थोडासाच बाहेर टाकलेला चेंडू. पंच मात्र नाखुश आहेत. फलंदाजाच्या कक्षेबाहेरचा हा चेंडू आहे. वाईटचा इशारा येथे मात्र पंचांकडून आलाय. धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 44 धावा. चेक. एक पारितोषिक आलंय सौरभ याच दरम्यान चौलचे रोहित यांच्याकडून. आकाश तवसाळकरने मगाशी जो झेल टिपला त्याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला फटका. मिड ऑन मध्ये आपण पाहते कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये. वाईडेस्ट लॉंग ऑन मधून आकाश तवसाळकर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 45 धावा. 45 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. ॲव्हरेज आपण जर पाहिलं 14-15च्या सरासरीने दिवसभरामध्ये धावा येत आहेत. दिवसभराचं आपण जर ॲव्हरेज काढलं प्रति ओव्हर्समध्ये तर 14 ते 15च्या सरासरीने प्रति षटकामध्ये आज दिवस रात्रमध्ये या पद्धतीने धावा पूर्णपणे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. सर्वात त्याला हे कारण आहे, कारण ब्रँडेड कंपनीचे चेंडू इथे वापरले गेलेले आहेत. सिक्सर सुप्रीमो हा चेंडू इथे आपण यूज केलाय. यावेळेला आपण पाहतोय सुई मधून धागा ओवा अशा प्रकारचा स्ट्रोक येथे पाहायला मिळतोय. चौकार. चेंडूवरून नक्कीच एकदा आठवलं 2003 मधला भारतीय संघाचा खऱ्या अर्थानं किस्सा. कारण भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेला होता त्यांना इथे मात्र ऑस्ट्रेलियामध्ये कोकोबुरा कंपनीचा चेंडू वापरतो, भारतामध्ये SG टेस्टचा चेंडू वापरला जातो. तेव्हा यासिन सर आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियन मंडळाने भारतीय संघाला प्रॅक्टिससाठी कमी चेंडू दिले होते आणि त्यानंतर भारतीय संघाला ते चेंडू कमी पडल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत नेलेले चेंडू SG टेस्टचे त्यांनी वापरले होते. यावेळचा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने ते फटका खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहतोय जी त्या टेस्टमध्ये जर आपण पाहिलं चेंडू बदलले जरूर होते, परंतु भारतीय संघाने तेथे त्या 2002-03च्या त्या टेस्ट सिरीजमध्ये खऱ्या अर्थानं ती सिरीज ड्रॉ केली होती. 1-1ने ती सिरीज ड्रॉ झाली होती. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. चेंडूचा सुद्धा इतिहास राहिलाय. पहिल्यांदा इथे बरेच खेळाडू असतील 50च्या आसपास MRI व्हाईट चेंडूवरती त्यांनी क्रिकेट खेळलंय. त्यानंतर खन्ना सुपर खन्ना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर नेव्ही असेल किंवा मग टेनेक्स असेल किंवा फुल टॉस असेल आणि आता मात्र आपण इथे सिक्सर सुप्रीमो वापरतोय. तत्पूर्वी ज्ञानी 11 नांगरवाडी विपक्ष प्रसाद 11 अलिबाग या दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर यासिन सर 50 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग येथे येणारा फलंदाज आपण पाहतोय. प्रांशी 11 रोहा संघासाठी येथे मात्र सुंदररित्या आपल्या संघासाठी येथे खऱ्या अर्थानं योगदान देतोय. प्रत्येक फलंदाजाने आपण पाहतोय येथे चांगली बॅटिंग केली आहे. सलामीला आलेला फलंदाज विकास जाधव 6 चेंडूंमध्ये 19 धावा बनवल्या. त्यानंतर सिद्धू मोरे यांनी 6 चेंडूंमध्ये 10 धावा बनवल्या. कारण अशा प्रकारचे शॉट आणि मस्त खेळी जर फलंदाजाने केली तर स्कोरशीट वरती धावसंख्या आपण पाहतोय जो ॲव्हरेज दिवसभरामधला आपण 14-15चा दिवस रात्रीमधला ॲव्हरेज पाहिला तर ॲव्हरेज 14-15 धावा धावफलकावरती येत आहेत. 70-80 पर्यंत धावा धावफलकावरती अशा प्रकारचा खेळ केला तर धावफलकावरती येथे नक्कीच धावा येथे लागू शकतात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे सुराग दाभाडे. सुराग दाभाडेच्या बॅटमधून आलेले लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर सुरागने एक लगावलेला जबरदस्त असा स्क्वेअर ऑफ द विकेट असा चौकार. पाहूया सुराग आता मात्र खेळ मैदानावरती कशा रीतीने त्याचा बहरतोय. वेगवेगळ्या प्रकारची नावं आपल्याला सौरभ पाहायला मिळतात. आता आपण पाहतोय आपल्या समोर आहे सुराग. आता याचा दोन्हीही अर्थ होऊ शकतात त्याचे, कारण सुराग अर्थात चांगला राग. परंतु आपण बऱ्याच वेळा फिल्ममध्ये किंवा टीव्ही वरती एखादी मालिका चालू असते त्यावेळेस पाहत असतो की इन्व्हेस्टिगेशन चालू असतं पोलिसांचं आणि तिथे त्यांना एखादा सुराग सापडतो. तर नक्की या शब्दाचा अर्थ काय? कारण आपण पाहिलं आपली मराठी भाषा किंवा हिंदी भाषा आणि पाणी म्हटलं ते पाण्याचे प्रकार सुद्धा बरेच येतात. वॉटर म्हटलं की वॉटर फक्त एकच असतं. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुराग दाभाडे ठोकतोय. बॅट मध्ये आलेला स्वीट साऊंड डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय. पीएमपी चषक दमदार षटकार. रोहामध्ये आत्ताच झालेली एक दहावीर चषक खूप मोठी स्पर्धा असते, चांगली स्पर्धा असते. त्यामध्ये विश्वजित ठाकूर सारख्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो कळून सोडलं होतं. त्याचप्रमाणे पेनमधील एक सुंदर आणि अप्रतिम असा गोलंदाज आहे अभिषेक खातू. त्याला सुद्धा त्याने खूप विजय पावले, याला सुद्धा त्याने खूप धावा चोपल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा तो त्याच फॉर्ममध्ये आणि त्याच रंगामध्ये दिसतोय. सुराग जरूर दाखवून देतोय मी समोरच्या गोलंदाजाला पाहत नाही, मी त्याने टाकलेल्या चेंडूला पाहत असतो. यावेळचा चेंडू आपण पाहतो ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांकडून इशारा आहे ते मात्र थर्ड अंपायर कडे पंच गेलेत. चांगली येथे खेळी मैदानावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आकाश गोंधळी येथे गोलंदाजीसाठी आलाय. आकाश वरती सुद्धा सुराग दाभाडेने येथे या इनिंग मधला 3रा षटकार लगावलाय. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय कारण आपण गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजी करत असताना यासिन सर आपण पाहतोय एखाद्या गोलंदाजाच्या कडे पाहत असतो, गोलंदाजाचा परफॉर्मन्स पाहत असतो. परंतु आपण बऱ्याच जणांच्या फलंदाजांच्या इंटरव्ह्यूज जर पाहिल्या की फलंदाजांनी येथे त्या गोलंदाजाला पाहायचं नसतं तर त्याने सोडलेला चेंडू कुठल्या पद्धतीचा आहे, लेग कटर आहे, ऑफ कटर आहे, इन स्विंगर आहे, आउट स्विंगर आहे. अर्थातच सौरभ, लुक ॲट द बॉलर नॉट टू द बॉलर असं ते काहीचं तंत्र आहे आणि त्याचप्रमाणे हा फलंदाजी करतोय. काहीसा खेळ थांबलाय कारण इथे परफेक्ट डिसिजन येणं गरजेचं आहे. कोणत्याही संघाचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही यासाठी आपण थोडासा वेळ जरूर घेतोय, कारण या स्पर्धेला सुद्धा जर आपण म्हटलं तर वेळ जरूर आहे, लागलेला आहे. परंतु ज्यावेळेस ही स्पर्धा आली अगदी अफलातून, अद्वितीय आणि अवर्णनीय अशी ही स्पर्धा. कारण सन्माननीय नृपाल पाटील, नृपाल या शब्दाचाच अर्थ राजा आणि ही स्पर्धा सुद्धा राजासारखी. एक्झॅक्टली. धन्यवाद यासिन सर. निर्णय आलाय की फलंदाज नॉट आउट असेल आणि याच दरम्यान पारितोषिक आलंय शिवराम गोंधळी यांच्याकडून की जर आकाश गोंधळीने लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकले तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
सिंगल धाव या चेंडूवरती येते, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 57 धावा. स्ट्राईक येते मात्र रोटेट झाली आहे. तुषार कांबळे येथे मात्र फलंदाजी करतोय. तुषार कडून येथे मात्र ज्या पद्धतीने फलंदाज सुराग दाभाडेचा बॅटचा झंझावात येथे पाहायला मिळाला. पाहूया तुषारच्या बॅट मधून तशा पद्धतीचा खेळ येथे मैदानावरती पाहायला मिळणार का. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी येतोय. आकाश गोंधळी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं खानाव गावाकडून हा बिलॉंग करतो. आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा आपल्या विभागामध्ये या खेळाडूची वर्णी लागत असते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्याची गोलंदाजी नक्कीच बहरणारी असते. फलंदाजीमध्ये उलट्या हाताने फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातोय. तत्पुरी चेंडू ओव्हर पिच, चेंडू हवेमध्ये, कनेक्शन चेंडूचं आणि बॅटचं प्रॉपर होत नाहीये. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक झेल पकडतोय. आकाश गोंधळीला मिळाली या षटकामध्ये सफलता. येथे शिवराम गोंधळी यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि जर सलग 2 विकेट घेतल्या आकाश गोंधळीने तर शिवराम गोंधळी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सौरभ, खऱ्या अर्थानं थोडीशी लालच तुषारसाठी येथे नक्कीच दिली होती. चेंडूवरती थोडीशी फ्लाईट दिली होती आणि फ्लाईट वरती येथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये येथे फलंदाज बाद झालाय. तुषार येथे आपण पाहतोय अगदी चांगला खेळ करण्याचा नक्कीच त्याचा हा प्रयत्न होता. तो प्रयत्न येथे मात्र असफल ठरलाय. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाने खऱ्या अर्थानं चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे. यासिन सर, आकाशकडे ती गुणवत्ता आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मैदानावरती पाहायला मिळते. सौरभ, परंतु सुरागला खऱ्या अर्थानं राग सापडलाय. 9 चेंडू आणि 24 धावांवरती खेळतोय तो. कारण आपण पाहतोय मुस्कान माडला हा संघ मुरुड तालुक्यातून नक्कीच जिंकलाय. रोहा तालुक्यातून प्रांशी 11 रोहा संघ विजय होणार का आणि उद्याच्या दिवशी सुद्धा या मैदानावरचं तिकीट येते ते बुक करणार का. कारण विजय महत्वाचा आहे, परंतु अपोजिट संघ श्रावणी स्पोर्ट चौल हा संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. तत्पुरी फलंदाज आले आले उडवतोय. मॅग्निफिसंट षटकार, दे धक्का घे छक्का. सौरभ हा खेळाडू ज्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय. नागोठण्याजवळ एक छोटंसं सुंदर गाव आहे वेलशेत. त्या गावाचं नाव अर्थात हिमालय पारंगे वगैरे शशी एक चांगले खेळाडू तिथे राहतात आणि त्यांच्याच धाटणीतला एक खेळाडू म्हणजे यश पहिल्याच चेंडूवरती षटकार मारतोय. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण या मारलेल्या षटकाराने नक्कीच तो दाखवून देतोय. 63 धावा धावफलकावरती आकाश ह्या चेंडूवरती आपण पाहतोय हुक किंवा पूल मारण्याचा नक्कीच फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या वाढते. 64 धावा धावफलकावरती लागते. आकाशने ते आपण पाहतोय चेंडू थोडासा ओव्हर पिच दिला आणि या ओव्हर पिच चेंडूला आपण पाहतोय अगदी स्टँड अँड डिलिव्हर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार उडवला. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आखूट टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने ते फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. फलंदाजाने लगेच या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचले. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 66 धावा, 66 रन्स. चला व्हॉलंटियर्स, लगेच पाणी घेऊन जायचं आहे. सौरभ 66 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अगदी अफलातून फलंदाजी केलंय रोहा संघाने. मन मुराद आनंद उठवलाय फलंदाजीचा. कारण जर आपण ॲव्हरेज पाहिलं तर जवळजवळ 16.50 धावांच्या सरासरीने धावा जोडल्यात आणि जर याच सरासरीने धावा जर जोडल्या गेल्या तर 80 पेक्षा जास्त धावा इथे होऊ शकतात. यासिन सर, सुराग दाभाडे सारखा एक धुवाधार फलंदाज मैदानावरती आहे. सुरागची बॅट या षटकामध्ये जर चालली तर नक्कीच तो 50 धावांपर्यंत पोहोचू शकतो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय परवाच्या दिवशी खऱ्या अर्थानं
हुसेन टाकेचा झंझावात येथे पाहायला मिळाला. मागील सामना मुस्कान मांडलाचा आपण पाहिला, त्यामध्ये सुद्धा त्याचा झेल सोडला होता आणि झेल सुटल्यानंतर ज्याने झेल सोडला होता त्याच क्षेत्ररक्षकावरती तो गोलंदाजीसाठी आला आणि त्यावरती त्याने 5 षटकार लगावले होते. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याचशा वेळेला तुम्हाला अनुभवायला मिळतात, कारण क्रिकेट हा मित्रांनो आपण पाहतोय साधा सुद्धा गेम नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा गोष्टी वेळोवेळी फेस कराव्या लागतात, कारण जो मैदानावरती कमी चुका करेल तो इथे मात्र आपल्या नावावरती विजय नोंदवेल. आताच जो विश्वचषक झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचा तो सामना, त्यामध्ये मुजीबुर रहमान याने झेल सोडला होता अर्थात मॅक्सवेलचा, आणि मॅक्सवेलने द्विशतक ठोकलं होतं वन डे क्रिकेटमध्ये विश्वचषकामध्ये. आणि खऱ्या अर्थानं चेसिंग करत असताना त्याने द्विशतक बनवलं होतं, कारण चेसिंगमध्ये कोणीही आतापर्यंत द्विशतक बनवलेलं नाहीये, फक्त त्यानेच इथे चेसिंग करत असताना द्विशतक बनवलं होतं. झोपून बसून कशा पद्धतीने स्ट्रोक खेळला, कारण सचिन तेंडुलकरने त्या नगीच खेळीचं वर्णन अगदी आपल्या भाषेमध्ये सुंदर केलं होतं. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू गॅपमध्ये 1 बाउन्स येतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पीएमपी चषक 2024 दमदार चौकार. ते आता मात्र धावांचा पाऊस पडतोय, धावांचा खच किंवा धावांचा सडा पडतोय असं मी म्हणेन, परंतु अंतिम मॅच मध्ये सन्माननीय पप्पू शेठ यांनी पैशांचा सडा पाडलेला आहे. कारण प्रत्येक धावेला 100 रुपये, प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय, आणि हे पारितोषिक वाढू सुद्धा शकतं. यासिन सर, यामध्ये एक नक्कीच म्हणावं लागेल, अलिबाग मध्ये पैसा उडतो तो फक्त पकडणारा पाहिजे, तो अशा पद्धतीने पकडणारा पाहिजे की मैदानावरती चांगला खेळ करून येते पकडणारा पाहिजे. पाहूया यावेळेला वळते पुन्हा एकदा मैदानावरती. डावखरे हाताने गोलंदाजी करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये येथे झेल उडालाय. फलंदाज क्रमांक येथे चौथा बाद. डीजे मास्टर सुरागने 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 28 धावा काढल्यात. मला असं वाटतं की सुराग आज थोडासा विचलित होता, आज थोडासा राग त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या मनामध्ये दिसत होता आणि त्याचा राग त्याने गोलंदाजांवर काढलाय. खऱ्या अर्थानं एक दर्जेदार स्ट्रोक, दर्जेदार फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकार त्याने लगवले आणि त्याने 3 षटकार, अप्रतिम असे लॉफ्टेड फटके त्याच्या बॅट मधून येथे पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानावरती आलाय ऋषी वाळेकर. पाहूया ऋषी वाळेकर, येथे 3च चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या इनिंग मध्ये. पाहूया 3 चेंडूवरती मैदानावरती काय घडतंय. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी गोलंदाज केतन चेहरकर करत असताना अगदी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय केतनच्या माध्यमातून केलं होतं. सौरभ एक पारितोषिक येते, श्रावणी स्पोर्ट चौल गोलंदाजी करतोय आणि त्यांच्या प्रत्येक डॉट बॉलला 50 रुपयांचा पारितोषिक आहे. पण पहिला षटकार बघून घेऊया. षटकार या स्पर्धेमधला नोंदवला गेलाय. ऋषी वाळेकरच्या बॅट मधून येथे आलाय. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका, चेंडू डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज मात्र
रन आउटचा शिकार होतोय. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालाय. 77 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी 78 धावांचं इथे टार्गेट श्रावणी स्पोर्ट चौल संघासमोर ठेवलंय. यासिन सर, या सामन्यामध्ये कशा पद्धतीची लढत मैदानावरती पाहायला मिळेल? शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक रंगतदार उत्कंठावर्धक सामना इथे पाहायला मिळणार का? नक्कीच मिळणार. याच दरम्यान ज्ञानी 11 नांगरवाडी आणि प्रसाद 11 अलिबाग दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर याल अशी अपेक्षा करतोय. डी 2024 रोजी आयोजित केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये सायकलिंग, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, मॅरेथॉन, लगोरी, रस्सीखेच, क्रॉसफिट असे गेम घेण्यात येणार आहे. अलिबागच्या मेन बीचच्या बाजूलाच्या मैदानावरती ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश कोळी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद देतोय संदीप सर. तुमचं नाणेफेक केली जाते ज्ञानी 11 आणि प्रसाद 11 दोन्ही संघादरम्यान. प्रीती झुंजारराव आणि आपल्या PNP चषकच्या सर्वेसर्वा येथे टॉस बॉक्स मध्ये आहेत. हेडचा कॉल केलाय, यस, टेल पडलाय. नाणेफेक आपण जिंकली आहात, काय रणनीती असेल? पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करणार. अच्छा, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार. ताई, आतापर्यंत मी जेवढे टॉस केलेत प्रत्येक संघ नायक बोलते की मी क्षेत्ररक्षण करणार, म्हणजे एक वेगळ्या रणनीती उतरण्याचा प्रयत्न असेल कदाचित. प्रथम फलंदाजी करताना आपण किती धावा मिळवू शकताय? 55-60 करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, 55-60 दादा कमी पडतायत. ताई, आपण पाहिलं असेल 70-80 धावसंख्या होते आणि ती डिफेंड करताना अगदी रोमांचक सामने होत आहेत. नाईट आहे, ड्यू आहे, काय फॅक्टर असेल आपलं? फॅक्टर असं काय नाही, बघू जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो दादा, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद आपण येथे आल्याबद्दल. थँक्यू ताई. धन्यवाद प्रथमेश. यानंतर होणारा सामना ज्याचा टॉस झालेला आहे, ज्ञानी 11 नांगरवाडी आणि प्रसाद 11 अलिबाग. ज्ञानी 11 नांगरवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तत्पूर्वी आपण चालू असलेल्या सामन्याकडे वळणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. एक सुंदर सामना पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण आता मात्र क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं रंगलाय. चेक सर, एक पारितोषिक आलंय कालिदास डेकोरेटर्स यांच्याकडून. पारितोषिक आलंय रोहन सानप, यासाठी हे पारितोषिक आहे कालिदास डेकोरेटर यांच्याकडून. पहिल्या विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असेल आणि जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. याच दरम्यान मी चिवताई यांना विनंती करतोय, 2 सन्मान आपण घ्यायचे आहेत. व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले मान्यवर. बांधकाम सभापती खालापूर नगरपंचायतचे दिनेशजी फराट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. तसेच खालापूर नगरपंचायतचे नगरसेवक गौरव शाह सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. दिनेश फराट यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि गौरवजी शाह यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तसेच खैरवाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे धर्मेश गडखळ हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. नवघरचे शेका पक्षाचे नितीनजी पालकर यांचा सन्मान होईल. नांगरवाडीचे महादेवजी पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी ज्यांची नावं वाचले त्यांनी समोर यायचं आहे आणि आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. रोहन सानपसाठी पारितोषिक आले कालिदास डेकोरेटर्स यांच्याकडून.
विशेषतः ही स्पर्धा यशस्वी होत असताना या वेळेला मैदानामध्ये सामना कोणाच्या बाजूने जाणार पंचांचा इशारा येतोय. श्रावणी स्पोर्ट चौल संघ सज्ज झालाय या वेळेला फलंदाजीसाठी आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत. अर्थातच समालोचनासाठी माझे साथी मित्र यासिनजी मर्चंट. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. हसनैन कुरैशी मैन फ्रॉम थर्ड स्ट्राइकिंग एंड पर, जबकि गेंदबाज रोहन, जी हां पहली गेंद ऑन द राइज उससे खेला था. डीप मिड विकेट में फील्डर तैनात और इसी वजह से शायद एक ही रन यहां पे लेना चाहेंगे. बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया थ्रो और इसी वजह से बल्लेबाजों को मजबूरन एक ही रन पर यहां पे मजबूर होना पड़ा एक रन के लिए. इस एक रन के साथ रनों की संख्या का आगाज यहां पे हो चुका है. जीतने के लिए 78 रनों की जरूरत, 78 रन यहां पे बनाने हैं. 5 ओवर का ये मुकाबला. चेक सर, एकच मिनिट घेतो. बेलीचे मंगेश पाटील यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे. ताई, मी तुम्हालाच विनंती करतो, एक सन्मान घ्यायचा आहे. बेलीचे मंगेश पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ओव्हर टू वन्स अगेन यासिनजी मर्चंट. रोहन सानप का हम देख सकते हैं कि बॉलिंग मार्क पे एक बहुत ही लंबा रनअप. शोएब अख्तर, उसी के साथ ब्रेट ली, इनको हमने देखा होगा क्योंकि टेनिस क्रिकेट में इस तरह से रनअप हमें देखने को नहीं मिलता, मगर इनका बहुत ही खूबसूरत एक्शन, उसी के साथ फॉलो थ्रू बहुत ही बढ़िया होता है. और तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए माहिर. जी हां, इस मर्तबा बैक टू द बॉलर खेला था. फॉलो थ्रू में रोहन को कैच लपकने का सुनहरा मौका था. हालांकि ऐसे कैच पकड़े नहीं जाते, मैं अक्सर कहता हूं कि ये कैच चिपक जाते हैं. इस बीच यहां पे एक कैच ड्रॉप हुआ, एक जीवन दान मिला है आकाश तौसाड़कर को. दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है. 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 78 रनों की जरूरत. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, 5 ओवर का ये मैच है. प्रांची 11 रोहा बनाम श्रावणी स्पोर्ट्स चौल. हालांकि श्रावणी स्पोर्ट्स चौल ने पहले फील्डिंग करने का फैसला किया और प्रांची 11 ने पहले बल्लेबाजी करते हुए 77 रन बनाए थे. 78 रनों का लक्ष्य रखा था. फिर से एक बार देखिए, सिर्फ लंबा रनअप नहीं है, इस गेंदबाज में पेस है, इस गेंदबाज की गेंदबाजी में स्पीड है और स्पीड के साथ गेंद को हरकत देने में भी वो कामयाब होते हैं. कभी बाहर की तरफ निकालते हैं, कभी अंदर की तरफ लाते हैं और गेंद जब हरकत करती है तो रोहन बहुत ही खतरनाक साबित होते हैं. ये अक्सर हमने देखा है. रोहा से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी. जी हां, इस मर्तबा बाएं हाथ के बल्लेबाज के लिए एक थोड़ा सा सरदर्द जरूर है. कैप्टन और गेंदबाज के लिए बार बार फील्डिंग में परिवर्तन, फील्डिंग में बदलाव करना पड़ रहा है. डीप स्क्वायर लेग 30 गज के दायरे के बाहर और उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑन. 30 गज का दायरा यहां पे मौजूद है. 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश होगी. जी हां, मगर फिर से एक बार जड़ में डाल दिया था. कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया है. बल्लेबाज के पास कोई उसका जवाब नहीं है. लाजवाब कर दिया है बल्लेबाज को. और देखिए, प्रेक्षक बहुत ही ऊर्जित अवस्था में, बहुत ही उत्साह में है. तालियों की गड़गड़ाहट से उन्हें अप्रिशिएट करते हुए उनका मनोबल यहां पे बढ़ाने की कोशिश यहां पे जारी है. रोहन सानप ने कमाल की गेंदबाजी की है. एक आप सभी ने सुना होगा जो फिरकी के जादूगर कहलाते हैं अनिकेत सानप, और यहां पे ये रोहन सानप. स्लोवर 1 गेंद, चकमा दिया है. गेंद हवा में खड़ी और उस वहां के फील्डर के हाथों में पड़ी और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ हसनैन कुरैशी बैक टू द पैवेलियन. आलेला आहे. दाटाव गावचे अध्यक्ष रोहा संघासाठी हे पारितोषिक असेल गणेशजी भोगटे यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या गोलंदाजांसाठी असेल. 78 रनों का लक्ष्य और पहली 5 गेंदों में जब 30 गज का दायरा यहां पे मौजूद, उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी, क्या कमाल की गेंदबाजी की है. इतना अच्छा स्टार्ट दिया है अपने टीम के लिए कि अब यहां पे बल्लेबाजों को कुछ अलग सोचना होगा, हट के सोचना होगा. हालांकि हम सभी जानते हैं जब तक आकाश तौसालकर मैदान में रहेंगे ये मैच कभी भी बदल सकता है.
हालांकि क्रिकेट को ही कहा जाता है कि गिरगिट की तरह रंग बदलने वाला ये खेल है और राजनीति की तरह रंग दिखाने वाला ये खेल कभी भी बदल सकता है। और ये भी मैं अक्सर कहता हूं कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। आकाश तौसालकर की बल्लेबाजी बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी है। हाल ही में बोरली पंचेतर में एक बहुत ही शानदार टूर्नामेंट हुआ था, आईपीएल फॉर्मेट में वो खेलने के लिए गए थे एज आइकॉन के रूप में। वहां पे भी मैन ऑफ द सीरीज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया था और इसी वजह से 17 नंबर की जर्सी ये खतरा हो सकता है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। मगर फिलहाल रोहन पूरी तरीके से छाए हुए हैं। बल्लेबाजों के होश उड़ाने वाली यहां पे गेंदबाजी अब तक उन्होंने की है। 5 गेंदों में मात्र 2 रन खर्च करते हुए एक बल्लेबाज को चलता किया है। खराब गेंद, जी हां, हुक किया है उसे, नो बॉल करार दिया है। इसे कहते हैं आम तो आम और गुटलियों के भी दाम, सोने पे सुहागा। 7 रन। देखिए सौरभ, मैंने अभी भी कहा था, जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। और नो बॉल, वो भी लेग स्टंप पर, वो भी वेस्ट साइड के ऊपर। बहुत ही शानदार ये स्ट्रोक था। अजिंक्य वैद्य जैसे बल्लेबाज को इस तरह की गेंदबाजी करना बहुत ही मुश्किलों में डाल सकता है। अजिंक्य के बल्ले से यह पहला छक्का आया है। छक्के के साथ उन्होंने अपना अकाउंट ओपन किया है। हालांकि मैं अक्सर यह भी कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। अब यहां पे आगाज इस तरह से है तो अंजाम क्या होगा यह देखना बहुत ही मजेदार हो सकता है। रोहन सानप फिर से एक बार, ओहो, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी। बैकफुट पर जाकर उसे पुल करना चाहते थे, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। देखिए, ये मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क का बहुत बेहद जरूरी है। और यहाँ पे गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया और देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर। मगर फिर भी एक कमाल का ओवर, शानदार ओवर, जबरदस्त ओवर फेंका है रोहन सानप ने, क्योंकि यहां पे 30 गज का दायरा था, ये भूलना नहीं होगा। हालांकि अभी भी एक ओवर है जहां पे 30 गज का दायरा मौजूद रहेगा। बल्लेबाज कोशिश करेंगे कि यहां से और ज्यादा से ज्यादा, कम से कम 15 से 18 रन अगर आते हैं तो ये मैच समांतर रूप से धीरे धीरे आगे की तरफ बढ़ेगा। सुराग और उसी के साथ उनके साथी खिलाड़ी कुछ आपस में बातचीत कर रहे हैं। देखिए, बिहाइंड विकेट भी थोड़ी सी मीटिंग हो रही है कि इन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए, इन बल्लेबाजों के सामने किस गेंदबाज को उतारा जाए। और आखिरकार गेंद सौंपी है यश पारंग के हाथ में। यश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। अगर अपनी पहचान बनानी है तो इसी तरह के खिलाड़ियों को आपको आउट करना होगा और इसी तरह के खिलाड़ियों के सामने आपको अच्छा परफॉर्म करके दिखाना होगा। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है आकाश तौसालकर। नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अजिंक्य वैद्य, मैन फ्रॉम चिराड़। और आकाश बिलोंग करते हैं चौल से। यश की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ये लीजिए, ओहो, ये हवा में गेंद है, मिस शॉट। ओहो, बच गए। तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे। गेंद उस खिलाड़ी तक नहीं पहुंची। वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, मगर गेंद बहुत देर तक हवा में होने के बावजूद उस गेंद के नीचे नहीं पहुंच पाए और एक जीवन दान मिला। और उसी के साथ ऊपर वाले का शुक्रिया अदा किया आकाश ने। 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन। 10 पर बस नहीं करना होगा। यहां से हर ओवर में कम से कम 1 या 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। कम से कम 2 स्ट्रोक बेहद जरूरी है। और दोनों भी बल्लेबाजों में वो दमखम जरूर है, वो ताकत है, वो क्षमता है, वो हुनर है यहां से बड़े स्ट्रोक लगाए। जी हां, फुल टॉस गेंद। इस मरतबा क्या बचेंगे या गेंद बाहर? नहीं, ये लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और अजिंक्य वैद्य बैक टू द पवेलियन।
के स्क्रीन पर आपने देखा होगा कि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर उनको ललचाया था। फुल टॉस गेंद की ताकत का इस्तेमाल किया अजिंक्य वैद्य ने, मगर मिस टाइम कर गए और इसी वजह से गेंद लॉन्ग ऑफ के फील्डर के सीधा हाथों में थमा बैठे और बहुत ही कीमती विकेट यहां पे गवाया है श्रावणी स्पोर्ट्स चौल टीम ने। अजिंक्य वैद्य आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं संतोष ढक्सीकर। संतोष ढक्सीकर 13 नंबर की जर्सी परिधान किए हुए। संतोष एक्सपीरियंस खिलाड़ी है, उनके पास बहुत सालों का एक्सपीरियंस है और ऐसे मैच उन्होंने बहुत बार निकाले भी है। ये भी हमने देखा है। आज संतोष को चलना होगा। श्रावणी स्पोर्ट्स चौल के लिए आज एक बेहतर पारी खेलनी होगी क्योंकि बहुत बड़ी जिम्मेदारी है। मध्य क्रम की बल्लेबाजी उनके ऊपर सौंपी है। देखिए पहले 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं, हसनैन और अजिंक्य वैद्य। रनों की संख्या मात्र 10 रन। ये दूसरा ओवर प्रगति पर यश पारंगे यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। यश पारंगे को पहली सफलता यहाँ पे मिल चुकी है। हालांकि ये खिलाड़ी बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव लगा सकता है, ये शानदार पुल खेल सकता है, ये हुक कर सकता है, सीधे बल्ले से खेल सकता है। बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे एलिवेशन तो मात्र दिशा भर दी है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, पहली गेंद पर चौका। रोहा से बहुत सारे लोग आए हैं, राजू केरकर, योगेश गंबे, कितने नाम लूं मैं यहाँ पे, सागर बोबर्ट, बहुत सारे लोग आए हैं इस मैच को देखने के लिए और सारे लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, स्वागत करना चाहूंगा। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 14 रन। जी हाँ, फुल टॉस गेंद गैप में खेलना चाहिए था मगर फील्डर को ढूंढ लिया है। वाइडिश लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में और इसी वजह से एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। एक रन से काम नहीं बनेगा। देखिए एक रन के साथ, 2 रन के साथ आपको बीच बीच में बड़े स्ट्रोक भी लगाने होंगे। कम से कम जैसे मैंने कहा कि 2 स्ट्रोक अगर बड़े आते हैं तो यह मैच जीता जा सकता है, अभी नहीं तो कभी नहीं। यश फिर से एक बार, जी हाँ, फुल टॉस गेंद, उसे हवा के रास्ते से खेला है जरूर मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने अपने हाथ को आड़ा कर दिया है, यानी नो बॉल का इशारा। फिर से एक बार यहां पे जीवन दान भी मिलेगा और उसी के साथ 2 रन भी मिलेंगे अतिरिक्त, मुफ्त में, सौगात में, भेंट में। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन। मगर सबसे बढ़िया बात यह है श्रावणी स्पोर्ट्स चौल के लिए कि आकाश बच गए हैं। आकाश की बल्लेबाजी देखने के लिए यहाँ पे बहुत सारे लोग आए हैं, उनके ऊपर भरोसा करते हैं। वो सभी जानते हैं कि ये ऐसा तुरुप का इक्का है कि मैच कभी भी घुमा सकता है। 1 ओवर में 25 रन भी वो ठोक सकता है मगर आज थोड़ा सा आउट ऑफ द फॉर्म नजर आ रहे हैं। अगली गेंद फिर से एक बार यश की, जी हाँ, इसमें दबाव जड़ में डाल दिया था। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, शॉर्ट फाइन ले की दिशा में थोड़ा सा फंबल हुए वहां के फील्डर, मिस फील्डिंग देखने को मिली और दोनों भी बल्लेबाजों ने उसका फौरन फायदा उठाया, अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 18 पर 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। देखिए मिला जुला ये ओवर रहा, 1 विकेट भी इस ओवर में हमें देखने को मिला, 1 चौका भी देखने को मिला और उसी के साथ नो बॉल भी यहां पे देखने को मिला है। मगर रनों की संख्या जितनी चाहिए उतनी यहां पे नजर नहीं आ रही है। मात्र 18 रन, झुलस रहे हैं, तड़प रहे हैं एक रन के लिए। फुल टॉस गेंद फिर से एक बार कारपेट के सहारे, बहुत ही शानदार ये ऑफ ड्राइव मगर फील्डर को ही ढूंढ रहे हैं। आपको गैप ढूंढना होगा। देखिए बहुत सारा गैप है, अगर गैप में खेलोगे तो 1 के बदले में आपको 4 मिलेंगे। देखते देखते दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन, 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। जब तक ये मैच फिर से शुरू होता है तब तक एक सुमधुर संगीत सुनने के लिए हम चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास।
नहीं है ये मैका, जिनका ये ससुराल है, नहीं है उनका मैका। कोरोना में गरीबों की मदद करते हुए हर सब ने देखा। कोई कहता है चौथाई, मगर उनका नाम है चित्रलेखा। 2 ओवर की समाप्ति के बाद अब रनों की संख्या हो चुकी है 19 रन। जीतने के लिए एक लंबा सफर यहां से तय करना है, क्योंकि 18 गेंदे और 59 रनों की जरूरत। हर ओवर में 20 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। हर ओवर में 20 रन बनाने हैं तो कम से कम 3 स्ट्रोक अब लगाने होंगे। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। यहां से भी मैच जीता जा सकता है, क्योंकि निखिल कौड़े अभी यही हैं। उन्होंने भी 12 गेंदों में 52 रन बनाए हैं। हशुरे के मैदान पर विनोद वाटकर और उनकी साझेदारी हुई थी, तो उसी तरह से कुछ यहाँ पे पारी खेलनी होगी, यादगार पारी खेलनी होगी, तब जाके आपका नाम बार बार उछाला जाएगा, इज्जत के साथ लिया जाएगा। फंसाया है, चकमा दिया है आखिरकार आकाश तौसालकर। बैक रन पर 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। हालांकि 19 का आंकड़ा सौरभ आप भी जानते हैं कि वीरेंद्र सहवाग के लिए लकी है या अनलकी है, ये कह नहीं सकते, क्योंकि आईपीएल में उनका हाईएस्ट है 119 और वनडे क्रिकेट में 219 और टेस्ट क्रिकेट में 319। और उसी के साथ साथ आप सभी ने देखा होगा वो फाइनल मैच जहां पे वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड मैच था और बेन स्टोक गेंदबाजी कर रहे थे और वहां पे अंतिम ओवर में 19 रनों की जरूरत थी। तब कार्लोस ब्रेथवेट ने 4 छक्के लगाए थे, मगर यही 19 का आंकड़ा अब श्रावणी स्पोर्ट्स चौल के लिए क्या लेके आएगा। रोहन सानप ने फिर से एक बार अपनी शिकार की है। पहली गेंद पर एक तगड़े बल्लेबाज को, बड़े बल्लेबाज को चलता किया है, मगर अभी भी उनकी एक लंबी बैटिंग लाइनअप हम देख सकते हैं, क्योंकि अब बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं प्रमोद राउत। प्रमोद राउत भी तूफानी बल्लेबाजी कर सकते हैं, उनके ऊपर भी भरोसा होगा, वो भी इस मैच को जितवा सकते हैं। यहां से इतनी कैपेसिटी और उनके पास उतना पोटेंशियल जरूर है, मगर रोहन सानप आज अलग ही रंग में नजर आ रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, रोहन बार बार जड़ में डालते हुए परफेक्ट यॉर्कर, और उस यॉर्कर के ऊपर देखिए थोड़ी सी मिसफील्डिंग मिड ऑफ की दिशा में दिखाई दी और उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील कर दिया है, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है मात्र 21 रन। अब जीतने के लिए 16 गेंदे और 57 रनों की जरूरत। स्लोवर 1 गेंद लेग स्पिन कराने की कोशिश कर रहे थे, गेंद ने टप्पा खाने के बाद काटा बदलती हुई स्टंप के ऊपर से निकल गई। यह अच्छा हुआ कि वहां से बेल से लेके नहीं गई, बाल बच गए हैं प्रमोद राउत, और जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर संतोष ढक्सीकर। इन दोनों भी बल्लेबाजों में वो ताकत जरूर है, मगर आज रोहन सानप ने कमाल कर दिया है। रोहन सानप ने ऐसे ऐसे सवाल डाले हैं कि बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। जी हां, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, खड़े खड़े उसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। तीसरे ओवर में यह पहला छक्का आया है श्रावणी स्पोर्ट्स चौल के बल्लेबाज के बल्ले से। 1-2 बल्ले शॉट से या छक्के से काम नहीं बनेगा, आपको बार बार लगातार ये कार्य करता रहना होगा। नहीं, मगर फिर से एक बार देखिए क्या कंट्रोल किया है अपने गेंदबाजी में, सुपर्ब, क्योंकि बल्लेबाजों के पास बिल्कुल विड्थ नहीं है, जगह नहीं है, रूम नहीं है, जड़ में डाल रहे हैं, 2 टांगों के बीच में डाल रहे हैं, कभी वाइड यॉर्कर डाल रहे हैं। पूरी तैयारी के साथ आए हैं रोहन सानप, वेरी वेल डन।
रोहन सानप ने फिर से एक बार यहाँ पे वापसी दिलाई है। एक छक्का जरूर लगा था, एक गलती जरूर हुई थी, गलती का खामियाजा भुगतना पड़ा, मगर उसके बाद फिर से एक बार, क्योंकि मैं अक्सर कहता हूं दोस्तों, इंसान है तो गलती तो होगी ही, मगर ओहो फिर से एक बार ये खराब गेंद, जी हाँ नो बॉल करा दिया है अंपायर जी ने वेस्ट हाइट के ऊपर, जिसे क्रिकेट के परिभाषा में बीमर कहा जाता है। 9+22 के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और उसी के साथ फ्री हिट भी सौगात में। अब इस फ्री हिट का फायदा उठाने का मौका होगा बल्लेबाज प्रमोद के पास। इस इनिंग में हमने देखा तकरीबन 3 मरतबा नो बॉल कर चुके हैं, मगर बल्लेबाजों ने उसका फायदा नहीं उठाया है। हर ओवर में तकरीबन 17-18 रन चाहिए थे, मगर पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में यश ने खर्च किए 10 रन और इस ओवर में भी अब तक मात्र 10 रन आ चुके हैं। हालांकि फ्री हिट खेलने का मौका है, इस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाकर एक थोड़ी सी राहत के साथ या आपका खुद का कॉन्फिडेंस यहां से बढ़ा सकते हैं प्रमोद स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है, दो खिलाड़ियों के बीच में 1 बाउंस। ये गेंद बहुत ही चंचल, जैसे ही गेंद टप्पा खाई एक जबरदस्त बाउंस देखने को मिला, गेंद सीमा रेखा के बाहर। देखिए दोस्तों, आपके स्क्रीन पर कैमरा वर्क सुपर्ब है। प्रोलिंक स्पोर्ट्स के जानिब से सारे मैं कैमरामैन की मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, उनको अप्रिशिएट करना चाहूँगा। और दोस्तों, प्रोलिंक स्पोर्ट्स को मैं फिर से एक बार आपको याद दिलाता हूँ कि आपके पास मोबाइल तो है, हर एक के पास होता है। आपका मोबाइल निकालें और यूट्यूब पर जाकर वहाँ पे प्रोलिंक को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, क्योंकि हमारे एक मराठी उद्योजक, उन्हें सपोर्ट करना ये भी हमारा कर्तव्य बनता है, हमारा फर्ज बनता है। बहुत ही शानदार कैमरा वर्क आपने देखा। मगर दोस्तों, 12 गेंदे और 44 रन मैंने निखिल कौड़े जो कि यहीं पे है हाशिरे के मैदान पर, उनकी याद दिलाई। आपकी भी याद दिला सकते हैं, बार बार लगातार दे सकते हैं, मगर आपको इस तरह का कारनामा अंजाम देना होगा। 12 गेंदे और 44 रन बना पाते हो तो आपको बहुत लंबे समय तक ये सारे क्रिकेट के दीवाने और मैं भी याद करूंगा। 22 रनों की औसत से यहाँ पे रन बनाने हैं निखिल कौले ने, और विनोद वाडकर ने 52 रन बनाए थे 12 गेंदों में। क्या यहाँ पे ये कारनामा फिर से एक बार अभी देखने को मिलेगा? क्या यह ऐतिहासिक मैच हो सकता है? हालांकि उम्मीद जरूर यहाँ पे लगाई जा रही है। दोनों भी बल्लेबाजों की आंखें जम चुकी है, दोनों भी बल्लेबाज अपसेट हो चुके हैं, दोनों भी बल्लेबाजों के बल्ले से रन भी निकले हैं। प्रमोद राउत के बल्ले से एक छक्का और एक चौका हमने देखा, और संतोष दक्षिकर के बल्ले से भी एक चौका आ चुका है। मगर इसी बीच नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है दिवेश अग्रावकर, अपना निजी पहला, और टीम की तरफ से तकरीबन ये निर्णायक ओवर है। इस ओवर में अगर 20-22 रन आ गए तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा और मैच फिर कभी भी बदल सकता है। ये ओवर बहुत ही क्रूशल। आहा, फिरकी के जादूगर है। देखिए, आपके स्क्रीन पर आप देख सकते हो कि किस तरह से गेंद की घुमाने की क्षमता, उनमें हुनर है। ये आसान नहीं होता दोस्तों, इसके लिए बहुत पापड़ बेलने पड़ते हैं, बहुत ही मशक्कत, बहुत ही मेहनत करनी पड़ती है, अपने आप को खपाना पड़ता है। जिस तरह से सोना अगर कुंदन में बदलना है तो उसको आग में तपना पड़ता है, मिट्टी को अगर मटका बनना है तो उसे भी आग में जाना पड़ता है, और लोहे को भी हथौड़े खाने पड़ते हैं। उस तरह से यहाँ पे ये कला, जी हाँ, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर इस मरतबा भटक गए, और अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला, वाइड का इशारा किया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। हालांकि कोशिश कर रहे हैं संतोष ढक्षीकर यहां से कि बड़े स्ट्रोक लगाए, मगर गेंद देखिए बहुत दूर से वो गेंद को कट कर रहे हैं, कभी अंदर की तरफ, कभी बाहर की तरफ। और देखिए कहां पे खड़े हैं संतोष, ऑप्शन के बाहर तकरीबन। स्टंप को दिखाते हुए एक चुनौती दी है उन्होंने। स्क्रीन पर बहुत ही शानदार कैमरा वर्क। जी हां, ये लीजिए, ये गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन।
संतोष के बल्ले से एक शानदार छक्का तो आया है, मगर एक दो छक्के से काम नहीं बनेगा। कम से कम यहां से 4 छक्के चाहिए। एक तो आया है, क्या 3 और आएंगे? हालांकि पहली गेंद पर बहुत ही बढ़िया शुरुआत की थी दिवेश ने बिंदी गेंद के साथ, मगर उसके बाद वाइड गेंद यानी 2 गेंदों में 7 रन उन्होंने खर्च किए हैं। 4 गेंदें अभी भी आना बाकी और संतोष स्ट्राइक एंड पर है। जी हां, इसमें दबा फिर से एक बार अच्छा स्ट्रोक तो है। ओहो, मिड विकेट में बहुत ही बढ़िया कैच, एक ऊंची छलांग लगाई और सीमा रेखा के पर किस तरह से वो गेंद थी, हालांकि ताकत जनरेट नहीं कर पाए और उस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने की कोशिश थी उनकी, मगर एलिवेशन नहीं मिल पाया और सीधा फील्डर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए उनके हाथों में ये गेंद और संतोष ढक्षीकर को जाना पड़ा। संतोष आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं ओमकार पाटिल। यासिन सर, तसं बघितलं तर आज बरेच ओमकार गाजलेत, म्हणजे कालपासून ओमकार गाजलेत। एक ओमकार पाटीलने एकाच दिवशी एकाच रात्री 2 हॅट्रिक घेतल्या। आता इथे सुद्धा ओमकार गोलंदाजीला आलाय। ओमकार लाईट्स आपल्याला मैदानावरती अनुप पाटील यांच्याद्वारे पाहायला मिळतात। वळूया पुन्हा एकदा यासिनजी मर्चंट यांच्याकडे। स्ट्राइकिंग एंड पर ओमकार। जी हां, पहली गेंद और ओमकार ने अपना अकाउंट ओपन किया है इस छक्के के सहायता से। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। दो गेंदें अभी भी आना बाकी है, मगर दोस्तों जो ओमकार यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं जिराड़ से बिलोंग करते हैं, मगर इस खिलाड़ी ने मुझे याद है सोगांव के मैदान पर नाइट टूर्नामेंट में क्या बल्लेबाजी की थी। कभी राइट हैंड से बल्लेबाजी करते थे तो कभी लेफ्ट हैंड से बल्लेबाजी करते थे, स्विच हिट लगाते थे और तूफानी बल्लेबाजी करते हुए वहां पे पूरी तरीके से सारे क्रिकेट के दीवानों को जीत लिया था। क्या फिर से एक बार उसी तरह की बल्लेबाजी ओमकार पाटिल के जरिए से हमें देखने को मिलेगी? दिवेश के इस ओवर में 2 छक्के हमें देखने को मिले हैं। ये लीजिए फिर से एक बार स्विच हिट और जिसका मैंने जिक्र किया था वही शॉट हमें देखने को मिला। गेंद स्वीपर का देखने वाले हैरान होते हैं कि ये राइट हैंडेड बल्लेबाज है या लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, बाएं हाथ से खेलते हैं या दाएं हाथ से खेलते हैं। इतना जबरदस्त दोनों भी स्ट्रोक के ऊपर उनका कमांड है, सही मायनों में कमाल की बल्लेबाजी कर लेते हैं और आज उनके बल्लेबाजी की सख्त जरूरत श्रावणी स्पोर्ट्स चौल को। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी, 7 गेंदें 27 रनों की जरूरत। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से वो शॉट खेला था उसके बारे में यहाँ पे बताते हुए हमारे सारे टेक्नीशियंस और कैमरामैन मैदान के बाहर बहुत मेहनत कर रहे हैं। ये सारे हमारे कैमरामैन, उनका मैं फिर से एक बार यहाँ पे उनकी याद करना चाहूंगा, उसके साथ उनको धन्यवाद देना चाहूंगा। दिवेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। दिवेश थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव में आ चुके हैं क्योंकि 2 छक्का और 1 चौका इस ओवर में हमें देखने को मिला है। बहुत ही अच्छा ओवर रहा है ये श्रावणी स्पोर्ट्स चौल के लिए। अब 7 गेंदों में 27 रनों की जरूरत। अगर अंतिम गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच अंतिम ओवर में जरूर चला जाएगा। जी हां, इस पर दबा
फंस गए हैं। ओहो, लाजवाब, शानदार, ऑस्टनिशिंग, अद्भुत, एडोरेबल, जबरदस्त कैच, कैच ऑफ द डे या कैच ऑफ द नाइट। यासीन सर जो तुम्ही वर्णन केलं त्या सर्वोत्तम झेलला कपिलजी अनुभवणे यांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांच्या समवेत संतोषजी दिवकर यांकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. काय कॅच आहे आणि कॅचेस विन द मॅचेस असं जे आपण म्हणतो ना मैदानावरती, ते आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्थ ठरवलंय. सचिन धुमाळ रोहा यांकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. हमारे सारे प्रेक्षक जानकार प्रेक्षक है, वो जानते हैं कि कोई भी खिलाड़ी हो जब अच्छा काम करता है, कैच हो, बल्लेबाजी हो या गेंदबाजी हो, उन्हें अप्रिशिएट करते हैं, आशीर्वाद के रूप में उन्हें कुछ पैसे भी देते हैं. बहुत बहुत धन्यवाद सारे क्रिकेट के दीवानों का. मगर दोस्तों, अब जीतने के लिए 6 गेंदों में 27 रन. मुझे याद आ रहा है वो कोकबन का मैच जहां पे 6 गेंदों में 26 रनों की जरूरत थी और मुनीर धनसे ने वो 6 गेंदों में 26 रन ठोके थे. उसी के साथ अगली याद संदीप बताएंगे. हा येतो मी. 6 चेंडूत 27 धावांची आवश्यकता आहे आणि मग तिथे ऋषिकेश केशव वैद्यने सुद्धा एवढ्या धावा बनवलेल्या आहेत. बरोबर. तर यासीन सर आणखीन पारितोषिक आलं. प्रकाशजी राठोड माझ्या उजव्या हाताला आहेत, त्यांनी सुद्धा या कॅच साठी विजेला 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय आणि दुसऱ्या बाजूला आमचे रोहन पाटील सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 500 रुपयांचं, चेंडरे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 500, 1000, 2100 रुपये माझ्या हातात जमा झालेत कॅच साठी. ओहो, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद. बल्लेबाज को अपना बल्ला मैन करने पर मजबूर कर दिया है क्योंकि जड़ में डाल दिया था. परफेक्ट यॉर्कर था और इसी वजह से प्रमोद ने उसे ढीले हाथों के साथ खेला. कारपेट के सहारे शॉट मिड विकेट की दिशा में गेंद फील्ड हुई, मगर एक ही रन यहां पे मिलता हुआ. 5 गेंदें और 26 रनों की जरूरत. सुधागढ़ पाली में भी ऐसा मैच हुआ था, वहां पे 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी और विजय पावले ने वो 31 रन भी बनाए थे. और वो मैच डिंगडोंग पुणे और बनाम सैंडी एसपी चालू था. तो एक शानदार गेंदबाज थे, मगर फिर भी 31 रन बन सकते हैं. तो यहां पे 5 गेंदों में 26 रन भी बन सकते हैं. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है करण कटोरे. ओहो, करण को चकमा दिया है, फंसा दिया है. आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई और थोड़ा सा पेस निकाल दिया था. हालांकि ये अगर गेंद उसी पेस में आती तो शायद बल्ले पे आती, मगर देखिए फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, ताकत के साथ खेलना चाहते थे. खड़े खड़े उस गेंद को मिड विकेट के ऊपर से लगाने की कोशिश थी. फिर से एक बार देखिए गेंद को घुमा रहे हैं. आपके स्क्रीन पर आप देख सकते हो गेंदबाज कौस्तुभ दड़वी. ये देखिए स्क्रीन पर किस तरह से गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ एक हाथ घूमी है और स्टंप के ऊपर से निकल गई. लाजवाब गेंदबाजी. कौस्तुभ ने यहां पे पूरी तरीके से मैच को अपनी तरफ झुका दिया है. फिर से एक बार स्लोवर वन गेंद, फ्लाइटेड गेंद, हवा में लहराती हुई गेंद. वाइड यॉर्कर करने का प्रयास जो उनका था वो काफी हद तक सफल रहा. 1 रन तो यहां पे मिलेगा, मगर उससे रिजल्ट के ऊपर उसका कोई असर नहीं होगा. अब ये मैच तकरीबन रोहा के पक्ष में जा चुका है क्योंकि मात्र 2 गेंदें आना बाकी और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. कौस्तुभ दड़वी ने तो पूरी तरीके से मैच का रुख ही बदल दिया. जी हां, इसमें तबाह गेंद उनके स्लॉट में जरूर थी, मगर डीप मिड विकेट में सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे. वहां पे कैच छूटा, मगर इस कैच के छूटने का भी कोई दर्द नहीं होगा, कोई दुख नहीं होगा, क्योंकि मात्र औपचारिकता यहां पे आना बाकी. 1 गेंद और 25 रनों की जरूरत. कमाल का यहां पे परफॉर्म किया है रोहा के सारे खिलाड़ियों ने. सबसे पहले तो बल्लेबाजों ने लाजवाब बल्लेबाजी की और उसके बाद यहां पे गेंदबाजों ने अपने जौहर दिखाए हैं. देखिए अंतिम गेंद के ऊपर विकेट चटकाया आखिरकार कौस्तुभ ने.
11 रोहा हा संघ जिंकलेला आहे. या संपूर्ण संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.